नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठी मध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. कळवण तालुक्यातील पुनद खोऱ्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याची दहशत पसरली आहे. पुनद खोऱ्यात बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देसराणे येथील शेतकरी गोकुळ पंडित पवार यांच्या शेतातील शेडमध्ये रात्रीच्या सुमारास बिबट्याने अचानक शेळ्यांवर हल्ला केल्याने अनेक शेळ्या या ठार झाल्या व काही शेळ्या या गंभीर जखमी आढळून आल्या. मात्र वेळेवर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढलाय. तसेच काही दिवसांपूर्वी मोकभाणगी परिसरात देखील बिबट्याने अनेक शेळ्या फस्त केल्याची घटना घडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. वन विभाग अधिकारी भोये मॅडम यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता त्यामुळे गतप्राण झालेल्या शेळी मालकास नुकसान भरपाई मिळावी व वन विभागाने परिसरात गस्त वाढवावी तसेच परिसरात ठिकठिकाणी पिंजरा बसवण्यात यावा अशी मागणी परिसरातील शेतकरी बांधवांनी केली. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कुवर, कळवण. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.